सो हॅलो मित्रांनो, आता आपलं डे 2 आहे, सेकंड लेक्चर जावाईट फीचर्स रिलेटेड. तर जावाईट फीचरचे आज आपण एक्झॅक्ट फीचर्स कोणकोणते आहेत त्यांचा एक्झॅक्ट शॉर्टमध्ये ओव्हरव्ह्यू बघणार आहोत आणि मग नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्यांचं प्रत्येक फीचरचं डिटेलमध्ये सगळं काही एक्झॅक्ट इंटरव्ह्यूचे क्वेश्चन असतील, कोणते इंटरव्ह्यूचे क्वेश्चन फ्रेशरसाठी विचारले जातात किंवा एक्सपिरियन्स व्यक्तीसाठी विचारले जातात. चला तर आपण स्टार्ट करूया जावाईटची फीचर. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे जावाईटमध्ये की बाबा बिगेस्ट अपडेट काय होते, जे तुम्हाला मी सांगितलं सगळ्यात फर्स्ट मेन मेजर अपडेट होता फंक्शनल प्रोग्रामिंग. ओके, तर फंक्शनल प्रोग्रामिंगमुळे काय होतं, तर शॉर्टमध्ये आपण कोडिंग करतो याच्यामध्ये, तर त्याच्यामुळे काय होतं परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतो. ठीक आहे, जसं की लॅम्बडा एक्सप्रेशन, वेगवेगळ्या प्रकारचे फीचर या ठिकाणी यूज केले जातात. तर सेकंड आहे बेटर परफॉर्मन्ससाठी किंवा फास्ट एक्झिक्युशनसाठी पॅरलल प्रोसेसिंग म्हणजेच पॅरलल प्रोग्रामिंग या ठिकाणी जावाईट इंट्रोड्यूस करतं. तर त्याचा एक मेन बेनिफिट आहे. आणि पॅरलल प्रोग्रामिंग कशामुळे येते, आधी जावामध्ये सिंगल कोअर प्रोसेसर यूज होत होतं, त्याच्यामुळे त्याचं फास्ट एक्झिक्युशन स्पीड न होता खूप स्लो एक्झिक्युशन स्पीड होता. आणि याच्यामध्ये पॅरलल प्रोग्रामिंग मध्ये काय होतं, ऑक्टा कोअर प्रोसेसर आलेलं आहे, तर मल्टी कोअर प्रोसेसिंग यूज केली जाते, त्याच्यामुळे फास्ट एक्झिक्युशन होतं आणि फास्ट एक्झिक्युशन मध्ये त्याचा परफॉर्मन्स बेटर असतो. ठीक आहे, आणि एक न्यू कॉन्सेप्ट आलेला आहे तो न्यू डेट अँड टाइम सिस्टमचा. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया वन बाय वन फीचर्स. ठीक आहे, सगळ्यात पहिलं फीचर आहे लॅम्बडा एक्सप्रेशन. तर लॅम्बडा एक्सप्रेशन मध्ये काय होतं की याच्यामध्ये काय केलं तर इलिमिनेट द नीड टू राईट द क्लासेस रिपीटेडली. म्हणजे जे क्लासेस किंवा ज्या मेथड्स रिपीटेडली अगेन अँड अगेन आपण यूज करतो, म्हणजे खूप सारे डुप्लिकेट कोड होतो, तो सगळा काही रिमूव्ह केला जातो. ठीक आहे, आणि आपण ना जसं फॉर लूपसाठी मल्टिपल लाईनचा कोड लिहितो, तर लॅम्बडा एक्सप्रेशनचा यूज करून किंवा स्ट्रीम एपीआयचा यूज करून आपण फार शॉर्टमध्ये कोड लिहिला जातो. आणि या सर्व गोष्टींमुळे काय होतं, ऑप्टिमाइज परफॉर्मन्स होतो आणि फंक्शनल प्रोग्रामिंगचा अप्रोच यूज करून त्याचं एक्झिक्युशन फास्ट होतं. हा पहिला आपला बेनिफिट आहे लॅम्बडा एक्सप्रेशनचा. ठीक आहे, तर सेकंड मेन फीचर हा सिंटॅक्स आहे लॅम्बडा एक्सप्रेशनचा. लॅम्बडा एक्सप्रेशन प्रोव्हाइड द क्लिअर अँड कन्साइज वे टू रिप्रेझेंट द वन मेथड इंटरफेस युझिंग द ॲरो सिंटॅक्स. तर सिंटॅक्स कसा असतो, त्याचा पॅरामीटर, ॲरो आणि एक्सप्रेशन. तर हे सर्व सिंटॅक्स रिलेटेड स्टफ आपण बघणारच आहोत जेव्हा डीपमध्ये हे फीचर आपण बघू. ठीक आहे, तर सेकंड फीचर आहे फंक्शन इंटरफेस. तर फंक्शन इंटरफेसमध्ये काय होतं, आधी मी मराठीत सांगतो. या फंक्शन इंटरफेसमध्ये एक सिंगल ॲबस्ट्रॅक्ट मेथड यूज केली जाते. ओके, मीन्स फंक्शन इंटरफेस इज अन इंटरफेस विथ ओनली वन ॲबस्ट्रॅक्ट मेथड. याच्यामध्ये की मोर दॅन वन ॲबस्ट्रॅक्ट मेथड जर टाकल्या तर ते सगळं इंटरफेस हे वर्क ॲज अ नॉर्मल इंटरफेस, ते नॉर्मल इंटरफेस सारखं वर्क होतं. पण एकच ॲबस्ट्रॅक्ट मेथड जर आपण फंक्शन इंटरफेसमध्ये टाकली तरच ते फंक्शन इंटरफेस सारखं वर्क करतं. तर फार मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ठीक आहे, तर महत्वाची गोष्ट असं आहे, फंक्शन इंटरफेसला यूज करायचं असेल ना, तुम्हाला काय करतं, लॅम्बडा फंक्शन इम्प्लिमेंट करतं फंक्शन इंटरफेसला आणि मग ते आपण यूज करतो, म्हणून रिक्वायर्ड फॉर लॅम्बडा लिहिलेलं आहे. आणि महत्वाचा मेन बेनिफिट असं इम्प्रूव्ह द रिडेबिलिटी. ठीक आहे, तर मेक्स कोड मोर रिडेबल अँड मेंटेनेबल होतो फंक्शन इंटरफेसचा यूज करून. तर कोणी विचारलं व्हॉट इज द फंक्शन इंटरफेस, फंक्शन इंटरफेसचं मेन काम काय आहे, इन द फंक्शन इंटरफेस वी कॅन मेन्शन द ओनली वन ॲबस्ट्रॅक्ट मेथड. आणि इंटरव्ह्यूवाल्याने विचारलं सपोज वी कॅन डिक्लेअर द मल्टिपल ॲबस्ट्रॅक्ट मेथड, देन आपण सांगायचं मल्टिपल ॲबस्ट्रॅक्ट मेथड डिक्लेअर केले तर ते फंक्शन इंटरफेस नसतं, ते नॉर्मल इंटरफेस कन्सिडर केलं जातं. ठीक आहे, क्वेश्चन असाही विचारला जाऊ शकतो की बाबा आपण मल्टिपल स्टॅटिक किंवा बाकीच्या मेथड यूज केल्या तर दॅट इज नॉट अ मॅटर, ते यूज करू शकतो, फक्त ओनली वन ॲबस्ट्रॅक्ट मेथड असेल. ठीक आहे, तर फंक्शन इंटरफेसमध्ये काय होतं, एक अॅनोटेशन यूज केलं जातं, ते फंक्शन इंटरफेसचं एक अॅनोटेशन आहे, ते यूज करतो आपण. ठीक आहे, त्या इंटरफेस बरोबर. ठीक आहे, तर आपला थर्ड फीचर आहे स्ट्रीम एपीआय. तर हे स्ट्रीम एपीआय फार पॉवरफुल एक फीचर आहे, कारण हे स्ट्रीम एपीआय काय करतं, प्रोव्हाइड्स अ पॉवरफुल वे टू हँडल द कलेक्शन डेटा विथ अ फंक्शनल प्रोग्रामिंग अप्रोच आणि एलिमिनेट द नीड फॉर अ ट्रॅडिशनल फॉर लूप्स. काय तर स्ट्रीम एपीआय मध्ये काय होतं माहिती आहे का, खूप सारे ऑपरेशन आपण परफॉर्म करतो आणि याच्यामध्ये 2 टाईपचे ऑपरेशन दिलेले आहेत आपल्याला, इंटरमिडिएट ऑपरेशन आणि टर्मिनल ऑपरेशन. इंटरमिडिएट ऑपरेशन मध्ये पण खूप साऱ्या मेथड आहेत, टर्मिनल ऑपरेशन मध्ये पण खूप साऱ्या मेथड आहे. इंटरमिडिएट ऑपरेशन काय काम करतं, डेटावर प्रोसेसिंग, म्हणजे जो डेटा असतो त्याच्यावर प्रोसेस केला जातो वन स्ट्रीम टू अनदर स्ट्रीम मध्ये. आणि जे टर्मिनल ऑपरेशन काय करतं, जे प्रोसेसिंग झाल्यानंतर जो रिझल्ट होतो त्या रिझल्टला कलेक्ट करण्याचं काम काय करतं,
टर्मिनल ऑपरेशन. ठीक आहे, हे 2 ऑपरेशन याच्यामध्ये सांगायचे तुम्हाला. ठीक आहे, स्ट्रीम एपीआय काय काम करतो? स्ट्रीम एपीआय प्रोव्हाइड्स अ पॉवरफुल वे to handle the collection data with a functional programming approach, and stream API provide the two type of operation. One the terminal intermediate operation and terminal operation. Intermediate operation मध्ये काय होतं? we can process the process various way, means various approaches किंवा some process on the data and provide the data from one stream to another stream. ओके, एका स्ट्रीम मधून दुसऱ्या स्ट्रीम मध्ये जातो आणि जेव्हा तो रिझल्ट प्रोड्यूस होतो त्या रिझल्टला कलेक्ट करण्यासाठी टर्मिनल ऑपरेशन आपण यूज करतो. याच्यामध्ये वेगवेगळ्या मेथड असतात, त्या मेथडचा यूज करून आपण हे सगळे ऑपरेशन परफॉर्म करतो. ठीक आहे, हा सिंटॅक्स आहे. सिंटॅक्स आपण डिस्कस करू जेव्हा डिटेलमध्ये बघू तेव्हा. ठीक आहे, तर ऑप्शनल क्लास आहे. तर ऑप्शनल क्लास हे जे फीचर आहे, हे फीचर खूप इम्पॉर्टंट आहे आणि या फीचरचा मेन यूज काय? जेव्हा नल पॉइंटर एक्सेप्शन येतं तर त्या ठिकाणी त्या नल पॉइंटर एक्सेप्शनला अवॉइड करण्यासाठी ऑप्शनल क्लासचा यूज केला जातो. ठीक आहे, तर मेन यूज काय? बिफोर काय व्हायचं? आपल्याला प्रत्येक व्हेरिएबलला नॉट इक्वल टू नल असं चेक करावं लागायचं. तर तो ड्रॉबॅक आपला पूर्णपणे रिमूव्ह होतो आणि ऑप्शनल क्लास काय करतं? व्हेरियस मेथड देतं, त्या मेथडचा यूज करून आपण काय करतो? अवॉइड द नल पॉइंटर एक्सेप्शन बाय प्रोव्हाइडिंग द that kind of methods which is त्या ऑप्शनल क्लास जे प्रोव्हाइड करतो ते. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हे एक्झाम्पल आहे ऑप्शनल क्लासचं. ठीक आहे, बघा डिफॉल्ट अँड स्टॅटिक मेथड. आता याच्यामध्ये काय होतं बघा, हा पण एक इम्पॉर्टंट फीचर आहे डिफॉल्ट अँड स्टॅटिक मेथड. डिफॉल्ट अँड स्टॅटिक मेथडची खरंच गरज काय पडली? काय व्हायचं? इंटरफेसमध्ये ज्या मेथड होत्या सगळ्या ॲबस्ट्रॅक्ट मेथड असायच्या. ॲबस्ट्रॅक्ट मेथड म्हणजे काय? ज्याला बॉडी नसते. ज्याला बॉडी नसते ते इम्प्लिमेंट कुठे होतात? चाइल्ड क्लासेसमध्ये. बरोबर, मग समजा एक ॲप्लिकेशन रेडी आणि 1 वर्षानंतर एक नवीन फीचर ॲड करायचं असेल तर म्हणजे त्या इंटरफेसमध्ये एक ॲबस्ट्रॅक्ट मेथड ॲड करा. ॲबस्ट्रॅक्ट मेथडमध्ये ॲड केल्यानंतर त्या ॲबस्ट्रॅक्ट मेथडला त्या मल्टिपल चाइल्ड क्लासेसमध्ये इम्प्लिमेंट करा. तर त्याच्याने काय होईल? तर एक रिस्क होऊन जाते. सगळ्या चाइल्ड क्लासेसला मॉडिफाय करा, इंटरफेसला मॉडिफाय करा, अगेन टेस्ट करा सगळ्या ॲप्लिकेशनला. तर मग जावा 8 काय म्हणतं? एवढं सगळं करण्याची गरज नाही बाबा तुम्हाला. डिफॉल्ट स्टॅटिक मेथडला डायरेक्ट बॉडी आहे. आणि जर नवीन काही इम्प्रूव्हमेंट आले असेल आणि तुम्ही डिफॉल्ट किंवा स्टॅटिक मेथड डायरेक्ट इंटरफेसमध्ये डिक्लेअर करणार आणि त्याच बॉडीमध्ये तुम्ही त्याच्या रिलेटेड लॉजिक लिहून टाकणार. म्हणजे नो नीड टू मॉडिफाय द लॉट ऑफ चाइल्ड क्लासेस. तर तो बेनिफिट झाला. तो बेनिफिटमुळे डिफॉल्ट अँड स्टॅटिक मेथड यूज केलं जातं. बघा लिहिलं पण आहे, जावा 8 अलाउ द इंटरफेस मेथड टू हॅव अ बॉडी, प्रोव्हाइड अ बॅकवर्ड कम्पॅटेबिलिटी आणि एलिमिनेटिंग द नीड टू मॉडिफाय द ओल्ड क्लासेस. म्हणजे काय? जे चाइल्ड क्लासेस मल्टिपल क्लासेसला तुम्हाला गरज नाही एवढं सगळं मॉडिफाय करायचं. ठीक आहे, तर तो बेनिफिट आहे डिफॉल्ट अँड स्टॅटिक मेथडचा. ठीक आहे, हे झाले एक्झाम्पल. तर एक्झाम्पल कसे ते पण आपण डिटेलमध्ये बघणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. डेट टाइम एपीआय. तर आधी काय होत होतं? ते जे आधीचं जे पॅकेज होतं डेट टाइमचं ते होतं ओल्ड जावा डॉट युटिल डॉट डेट मध्ये. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय होतं? ते फार कॉम्प्रेन्सिव्ह होतं. पण जे न्यू आहे ते जावा डॉट टाइम पॅकेजमध्ये येतं. ठीक आहे, रिप्लेस विथ द ओल्ड पॅकेज. आणि हे काय? तुम्हाला थ्रेड सेफ भेटतं आणि इझी टू यूज आहे डेट अँड टाइम रिलेटेड एपीआय रिलेटेड. ठीक आहे, तर हे सगळे मेन फीचर आहेत म्हणजे आत्तापर्यंत. ठीक आहे, आणि एक म्हणजे पॅरलल स्ट्रीम. पॅरलल स्ट्रीम बद्दल तर मी तुम्हाला बोललेलो आहे. ते आधी जावामध्ये काय होतं? सिंगल कोर प्रोसेसर यूज व्हायचं, त्याच्यामुळे त्याचा एक्झिक्युशनचा टाइम हा खूप स्लो होता. तर पॅरलल स्ट्रीम काय करतं? पॅरलल प्रोग्रामिंग एक प्रकारचं लेटेस्ट म्हणजे जे ऑक्टा कोर प्रोसेसर आलेलं आहे. म्हणजे काय? पॅरलल प्रोग्रामिंग हे मल्टी कोर प्रोसेसिंग करतात. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याचा फास्ट एक्झिक्युशन स्पीड असतो, त्याच्यामुळे परफॉर्मन्स हा काय होतं? बाय डिफॉल्ट इम्प्रूव्ह होऊन जातो आणि ते परफेक्ट फॉर प्रोसेसिंग द लार्ज डेटा सेट. बेटर कोणासाठी? लार्ज डेटा सेटला परफॉर्म करण्यासाठी किंवा प्रोसेस करण्यासाठी. ठीक आहे, हे झालं पॅरलल स्ट्रीम. ठीक आहे, तर म्हणजे आतापर्यंत आपण कोणते फीचर बघितले बघा? पॅरलल स्ट्रीम बघितलं, डेट टाइम एपीआय बघितला. ठीक आहे, डिफॉल्ट अँड स्टॅटिक मेथड बघितल्या, ऑप्शनल क्लास बघितला. ठीक आहे, स्ट्रीम एपीआय बघितला. स्ट्रीम एपीआय नंतर आपण बघितलं होतं फंक्शन इंटरफेस. फंक्शन इंटरफेस नंतर आपण बघितलं लॅम्बडा एक्सप्रेशन. हे सर्व फीचर आपण बघितलेत. हे सर्व जावा 8चे फीचर आहेत आणि प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये विचारला जाणारा क्वेश्चन आहे की फ्रेशर असेल, एक्सपिरियन्स असेल, की टेल मी सम जावा 8 फीचर किंवा व्हॉट काइंड ऑफ फीचर यूज इन युअर प्रोजेक्ट. ओके, तुम्ही जे नावं सांगणार ते तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करता यायला पाहिजे, जे आपण पुढच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. तर ऑल द बेस्ट मित्रांनो. जे फर्स्ट 2 लेक्चर झालेले ते शांतपणे ऐका, तुम्हाला नक्कीच बेनिफिट होणार आहे आणि हे इंटरव्ह्यूमध्ये विचारला जाणारा एकदम हॉट क्वेश्चन आहे मित्रांनो. चलो, गुड नाईट, टेक केअर, स्वीट ड्रीम. कोणी नवीन असेल चॅनलला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.